ह्याच्यात आपण काय बघितलं, आपण ॲबिलिटी इन्क्रीज झालेलं बघितलं का? आपल्याला डीप किती जायचं हे लक्षात आलं. 40 मगाशी कोणी 5, कोणी 10, कोणी 15 पर्यंत गेलो होतो, पण ऍज अ होल आपण काय बघितलं 40 पॉइंट्स पर्यंत आपण गेलो. 40 म्हणजे इथल्या इथे डिफरन्स लक्षात आलं का? दुसरी गोष्ट आता फक्त 40च आहेत का? 40 तू म्हणलं असं 3-4 टाइम्स आहेत. इथं काय झालं, हा नॉलेज स्टेशन आणि मी आयुष्यात वापरलं कसं, हा नॉलेज स्टेशन बनला कसा, पुण्यात आलो आणि आम्ही असं गप्पा मारत होतो, ह्याला एवढं पॅकेज मिळालं, ह्याला एवढं पॅकेज मिळालं, अरे कसं काय पॅकेज मिळालं. आणि त्यावेळी एकदम पॅकेजचे अरे हा एकदम स्पार्क झाला. सायबेज मध्ये गेला. सायबेज एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आपल्या कराडी नॉलेज पार्क नव्हे, कोरेगाव, हा कल्याण नगर का कोरेगाव पार्क मध्ये, हा कोरेगाव पार्क बरोबर त्याच एरियामध्ये आहे. आणि मग आम्ही सांगवीत राहायचो. ते लगेच अरे एकाचा मित्र तिथे गेला, चांगलं एवढं पॅकेज मिळालं त्यावेळी. अरे कसं काय झालं, म्हणजे ती टेस्टिंगची कंपनी, फक्त एंटायर आहे ना टेस्ट सॉफ्टवेअर टेस्टिंगच काम करायची. तर त्याला इच्छा नव्हती जायची. त्याचा एचआर मागं लागून दुसऱ्या कंपनी सायबेजचा त्याला बोलवून घेतला, कारण ही वॉज वर्किंग समवेअर. तो म्हणतो नाही मला यायचंच नाही. असं करा, तुम्ही इंटरव्ह्यू द्या ना. बघा लोक मागं लागतात, तर ते एचआर त्याच्या मागं लागले. तुम्ही काय करा, इंटरव्ह्यूला या ना, फक्त तुम्ही करा नाही करा राहू दे की. मग त्याला साहेब फोन करून त्याला बोलवला. मग तो गेला. तो म्हणलं आय एम नॉट इंटरेस्टेड. तो म्हणतो वाय यू आर, इंटरव्ह्यू काय विचारतो पहिला की वाय यू आर लुकिंग फॉर चेंज. आय एम नॉट लुकिंग फॉर चेंज. सो वाय यू आर हिअर देन फॉर इंटरव्ह्यू. त्यांनी सांगितलं मला असं असं झालं आणि इंटरव्ह्यू सांगितलं. सो यू आर नॉट लुकिंग फॉर चेंज. म्हणलं नो, बट आलायच तर मला इंटरव्ह्यू घेऊया. आणि याच्याने सांगितलं तुम्ही इंटरव्ह्यू घ्या इंटरव्ह्यूअरला. त्याला गरज नाही आहे पण घ्या. त्याला बसवला, घेतला इंटरव्ह्यू. तो 20 मिनिटात बाहेर जाणार होता. 2 तासाचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याला डबल पॅकेज देऊन बाहेर सोडलं. त्याला म्हणलं तुला किती पाहिजे, एवढं पाहिजे एवढं पाहिजे. तो म्हणलं मला डबल मिळालं तर मी विचार करेन, नाहीतर आय एम हॅपी. मी का चेंज करू. सो त्याचे सगळे रूल्स रेग्युलेशन्स आणि सगळे तोडून त्याला डबल पॅकेज दिलं. यू कॅन थिंक ऑफ. मग आता चर्चेचा आमचा विषय का मिळाला पॅकेज त्याला, आणि इट वॉज नॉलेज स्टेशन फॉर मी, जे तुम्हाला मी सांगतोय. आणि माझ्या आयुष्यात त्यांनी ड्रास्टिकली फरक पडला. ज्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि ज्यांचं मी सांगतोय एक्झाम्पल, त्याला मी आयुष्यात भेटलेलो नाही, फक्त नाव माहित होतं, कारण माझ्या मित्राचा तो मित्र होता. पण काय करतो थिंकिंग हे कळल्यामुळं मला तो विनिंग फॉर्म्युला झाला माझ्या आयुष्यात, जी की मी त्याला जाऊन रॉयल्टी काय दिलेली नाही आहे. आणि तुम्ही जाऊन काय देणार नाही आहे, बरोबर का. सो ह्याला मार्कर दिला होता. मार्कर, तसा जो मार्कर आहे ना, तसा मी डिस्प्ले केला होता बघा, तसा मार्कर दिला होता त्याला. आणि मार्कर मध्ये सांगितले की ह्या मार्करचे तू टेस्ट केसेस बनवायचे. टेस्ट केसेस म्हणजे टेस्ट सिनारिओ, जसं मी आता सांगितलं तसं. तर ह्याला काय करेल, त्यांनी जवळजवळ 500 टेस्ट केसेस सांगितला. आणि त्याच्यानंतर तो इंटरव्ह्यू म्हणतो नेक्स्ट, तर तो अजून 50 सांगतोय. तो म्हणतो नेक्स्ट, तर अजून 50 सांगतोय. अजून नेक्स्ट 50 सांगतोय. इंटरव्ह्यू म्हणला इनफ, आय एम डन. ही इज अनस्टॉपेबल. हाऊ. तर ह्याने टेस्ट केसेसचे काय म्हटलं, तुम्ही आता जे सांगितलं ना 40 पॉईंट, तर ते मी सोडूनच देतो पहिली गोष्ट. त्याच्यातले जे काही 10 पॉइंट्स होते, त्याच्यातले ना 100 टेस्ट केसेस होतात. फॉर एक्झाम्पल, हे आता मी वॉटरप्रूफ आहे का बघेन. सो दिस इज वन सिनारिओ. त्याच्यात आतले डीप काय सिनारिओ मी काय करणार, ह्या पाण्यात घालून बघणार, परत लिहिते का बघणार. परत मी काय करणार, ह्या मोठ्या हौदात घालणार, क्षारवाल्या पाण्यात घालणार, नॉन क्षारच्या घालणार, इथल्या नदीच्या पाण्यात घालणार, समुद्राकडे. कारण मी काय म्हणलं, बजेटची कमी नाही आहे, पैशाची कमी नाही, बजेटची कमी नाही आहे. यू कॅन थिंक एनिथिंग. हा, मग मी इकडे चेक करणार, अरबी समुद्रात चेक करणार, US ला जाणार, तिकडे चेक करणार, समुद्राचे वेगळे असणार, ब्लॅक समुद्र बघणार, दोघं मिक्स होतात तिथे बघणार. टेस्ट केसेस आहे ना. पण नेमका आपला प्लेन तिथे गेला, त्याला पाहिजे का नको. सो त्या हाईट वरनं बघणार. म्हणजे पाण्याचं झालं सांगितलं तुम्हाला, पाण्याचं टेम्परेचर मायनस समथिंग डिग्रीवरनं जाणार, परत प्लस 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 तो 0 होणार. म्हणजे तेवढ्या इथं 100 टेस्ट केसेस झाल्या. एव्हरी 10 डिग्रीला मी चेक करणार. नो सिनारिओ बॅरियर, नो मनी बॅरियर, नो टाइम बॅरियर.
लक्षात आलं, इथं 100 झाल्या. परत प्लस डिग्रीला मी 100 प्लस 500 डिग्री पर्यंत जाणार. 500 उकळणार कुठं, आय डोंट केअर. मी त्या सायंटिस्टला सांगेन मला 500ला चेक करायचं आहे त्याच्यात 500 डिग्रीला हे होते का, जळेल, मला माहित नाही आहे. आय एम नॉट अज्युमिंग, आय एम रायटिंग टेस्ट केसेस अँड रिझल्ट. बरं, मग त्यावेळी त्याचे रिझल्ट लिहिल. खालनं येताना काय झालं, न्यूट्रलला काय झालं, आणि तिथून 0 टू पुढे पुढे प्रत्येक ठिकाणी आय विल नोट इट डाऊन की ह्याला हे असं वर्क करतं, ह्याच्या वेळी अशी ती गोठती, ह्याच्या वेळी चालत नाही, काही असेल ना तर सिनारिओ नोट करून ठेवलं. तिथं 150 झालं की नाही फक्त वॉटरच्या रिलेटेड. आता इन्व्हायरमेंट रिलेटेड म्हणजे अति थंडीत असताना बघेल, अति गरम मध्ये असताना बघेल, मी असं वर नेऊन बघेन टेम्परेचर, आणि किती टेम्परेचर पर्यंत काय होतंय त्याचे व्हॅनिश होते, म्हणजे घातलं आणि व्हॅनिश झालं पूर्ण. एवढे टेम्परेचर पर्यंत मी -2 प्लस, येस, 0 ग्रॅव्हिटी वाला तो वेगळा पार्ट आहे हे एन्व्हायरमेंट मध्ये. फक्त थंडी गरम ह्या रिलेटेड टेम्परेचरचं मी बघेन, आणि ह्याचा इम्पॅक्ट काय होतो रायटिंगवर. ती घातली पेन आणि जळली भूस, तर तिथं माझी टेस्ट केस संपली. मी तिथनं पुढे टेम्परेचर नाही वाढवणार. खाली जाताना सेम, खाली गेली पूर्ण दगड झालायचा, लिहायला येत नाही. ह्या जवळजवळ 150-200 झाल्या टेस्ट सिनारिओ. नेक्स्ट म्हटल्यानंतर तो म्हणतोय की मी रायटिंगचं बघेन, मी 5 मिनिटं लिहून बघेन, 10 मिनिटं ठेवेल, परत 10 मिनिटं लिहिल, परत 5 मिनिटं ठेवेल, परत असं लिहित लिहित जाईल. आणि मग त्याच्यात मी वेगवेगळ्या सिनारिओने टेस्ट कसे बघ की हाऊ ड्युरेबिलिटी किती आहे. मी कंटिन्युअसली समजा महिनाभर लिहिलं तर हे टिकणार की नाही टिकणार. मी कशी बघितली फक्त हे संपेपर्यंत बघितलं. मी म्हणतो कंटिन्युटी. 5 मिनिटांनी काय होतंय, 10 मिनिटं लिहिले तर काय होतंय, 20 मिनिटं लिहिल्यावर मग क्लॉटिंग होतं का, ते असं करून आपल्याला काढावं लागतं बघा क्लॉटिंग, त्याचं एक्स्ट्रा शाई येते का, किती नंतर त्याचा तो बॉल आहे ना तो झिजतो किंवा जास्त शाई सोडतो. ह्या गोष्टी मी 5, 10, 15, 20, 25, 30, 25 मिनिटं, 2 दिवस, 2.5 दिवस. पण मला लिहायला कोण लिहायला बसणार, आय डोंट केअर. तू मशीन लिही ना, पण माझी टेस्ट केस आहे, कसं टेस्ट करायचं मला माहित नाही आहे. हा, हे संपेपर्यंत एकदा ठेवलं आणि 2 महिने लिहित राहिलं तर संपणार आहे का, त्यावेळी कसं आणणार आहे. पहिले लिहिलेलं आणि लास्ट लिहिलेलं त्या ऑब्झर्वेशन मी नोट करून ठेवेल, काय फरक पडतो. दॅट इज क्वालिटी ना. म्हणजे पार्कर काय कळलं का. आणि बाकीचे 2-4 पेज झाल्यावर असं क्लॉट काढावं लागतो आपल्याला, शाई जास्त येते. लक्षात आलं, हा रायटिंगचा सिनारिओ. दुसरं, रायटिंग पेपर कशावर लिहिणार मी. हा, मी भंगार त्या ह्याच्या क्वालिटीचं लिहिणार, आपलं टिश्यू पेपर असतात त्याच्यानंतर थिकनेस वाढवत जाईल, बॉन्ड पेपर पर्यंत येईल, आणि तिथनं पुढे जे ग्रेड हायर ग्रेडेड वाले आहेत ना त्याच्यात मी लिहील आणि बघेल की ह्याच्यात काय होतं, ह्याच्यात काय होतं, ह्याच्यात काय होतं. पाण्यात बुचकळून त्याच्यात लिहून बघणार की फुटते का काय होते. काही ना, लिमिट काही नाही आहे. लक्षात आलं, इथंच मी म्हणालो तसं 50 टेस्ट केसेस झालं तर. आता हाईटची टेस्ट मी इकडनं टाकून बघेल काय होते, उंच आणि प्रत्येक 1-1, 2-2 फुटांनी मी वाढवत राहणार. मी बिल्डिंगवर टाकणार, 6 फुटाच्या बिल्डिंगवर टाकणार, मग 6 फ्लोअरच्या टाकेल, मग 20च्या टाकेल, मग 50च्या टाकेल, मग हेलिकॉप्टर घेऊन त्यातनं टाकणार. असं वर जिथनं हेलिकॉप्टर किंवा विमान उडते तिथपर्यंत जाणार, तिथनं टाकणार. लिमिट नाही आहे का, बजेटचे कमी नाही. अनलिमिटेड. विमानातनं टाकणार, फायटर प्लेन मधनं टाकणार, मग किती स्पीडने काय टाकल्यावर काय होते बघणार, दगडावर आपटून बघणार, पाण्यात आपटून बघणार वरनं, आणि हिमालयात आपटून बघणार. वेगवेगळ्या जे ह्याचे मातीचे थर आहेत त्याच्यात वेगवेगळं वर्ण आपटून बघणार. त्यात सिनारिओ मध्ये काय हॅपन, व्हॉट हॅपन बघणार. क्रॅश टेस्ट असते ना तसं. आता ह्याच्यातनं दाब देऊन बघणार मी कितीचा आहे तो. जर क्रॅश मी म्हटलं तर मी थोडं दाबून बघितलं तर प्रेशर वाढवत राहिलो, बुलडोजर घालवला, नंतर अजून काय काय गोष्टी घालवल्या, हो की नाही, आणि त्याच्यात काय होतं ह्याचा रिझल्ट बघितला. वेगळ्या सिनारिओ मग आतले काय काय टोके पडतात, काय होतं, कसंही फाटते, काय तसं राहतं. असं प्रत्येकाचा जो वेट आहे ना तो प्रत्येक 10-10 kg वाढवत जर मी प्रेशर क्रिएट करणार आणि बघणार काय होतं. इंटरेस्टिंग. आता हे मी पुरायची टेस्ट बघितली, एकदा पुरणार 1 दिवसांनी काढणार, 10 दिवसांनी काढणार, 20 दिवसांनी काढणार, महिनाभराने काढणार, काय होते बघणार. मी आत्ताच तुम्हाला 600च्या वर टेस्ट केसेस सांगितलं कमीत कमी. आणि अजून आता वेळ नाही तर मग अजून मी पुढचं सांगेन का. आता हा इंटरव्ह्यूचा सिनारिओ मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं की डीप थिंकिंग मध्ये कुठे जाऊ शकतो, का डबल पॅकेज मिळालं. येस,
तो इंटरव्ह्यू म्हटला बस, कारण त्याला कळलं ही इज अनस्टॉपेबल. तो नेक्स्ट म्हटलं ना की त्याने धड 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 पुढचं सांगितलेलं, जसं मी सांगायला बजेटचं बजेट मला काय बजेटचा प्रॉब्लेम आहे. हा, आता मी सांगितलं की नाही तुम्हाला, कागदावर दॅट इज नॉट इनफ. तो म्हणणार मी ह्याच्यावर लिहून बनणार, ह्याच्यावर लिहून बनणार, ह्याच्यावर लिहून बघेल, ह्याच्यावर लिहून बघेल, खाली जाणार डांबरीवर लिहित बसेल. तो बघेल, खडीवाला बघेल, मातीवाला बघेल, चिखलवाला बघेल, लिहित बसणार. काय होतं, रिझल्ट लिहितो ना, लिहायचं नाही असं कुठं आहे. मी रिझल्ट बघेल, पाण्याच्या जवळ लिहिलेल, ह्याच्या जवळ आपल्या समुद्राच्या ठिकाणी जाईल, वेगवेगळे जे काळे आणि क्षार असतात त्याच्या साईडची माती आहे त्याला लिहित बसणार. परत झाडावर लिहीन, पानावर लिहीन, सगळ्यावर लिहित बसणार. कशा एवढे सगळे मटेरियल्स किती आहेत, एन नंबर ऑफ मटेरियल्स आहेत, त्याच्यावर मी लिहित बसल्याने रेकॉर्ड करेल ना, ह्याच्यावर झालं की असं झालं. हजारच्या वर झालं की नाही. अगेन तो नेक्स्ट म्हटलं की अजून आहेच की बेंडा. होय की नाही, अजून मटेरियल बरेच आहेत आपले, आपण जे लक्षात घेतलं नाही. व्हॉट यू थिंक? इंटरेस्टिंग. आता जे हाय सक्सेसफुल आणि जे ॲबिलिटी ठेवतात ना क्विकली हँडल करायचे, त्यांची थिंकिंग ॲबिलिटी वाढलेली असते. द वे अँड हाऊ लॉंग यू थिंक ऑन वन टॉपिक विदाउट गेटिंग फ्रस्ट्रेटेड. अदरवाईज शॉर्ट थिंकिंग मध्ये काय होते, बस बस ना, काय का गरज आहे का. आणि व्हॉट इलॉन मस्क इज थिंकिंग, जास्तीत जास्त तो थिंकिंग आहे, त्यामुळे तो कुठल्याही क्षेत्रात तो जातो. लक्षात घ्या, एज्युकेशन वाईज तो चांगला पुढे शिकलेला नाही आहे, पण बुक्स वाचून वाचून तो एरोनॉटिक्स स्पेसिफिक कंपनी काढली. कॅन यू इमॅजिन दिस. आणि रियुजेबल, जे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत जे ऍक्च्युली त्याच्यावर काम करतात ऑफिशियली, हे घेऊन, हा नासाचे, त्याला हा बिगेस्ट प्रोव्हायडर आहे, नासाचा बिगेस्ट आउटसोर्स प्रोव्हायडर आहे प्रायव्हेट कंपनी, जो शिकलेला नाही आहे. त्याची म्हणजे त्याचे फोटो झालेले ना, असं वाचता वाचता झोपला, तसंच 8 दिवस घरीच गेला नाही, त्याला काय कळत नाही, वाचतोय प्रयोग करतोय, वाचतोय प्रयोग करतोय, पैसे घालतोय, कुणाला ते पकडून आणतोय, मी असं करणार आहे सांगतोय, त्याच्याकडनं पैसे घेतोय, ते करतोय, पैसे संपतात, परत येतो, काहीतरी करतो, मग होतो. हायली व्होलाटाईल ह्याचा पोलिओ. जगातले रिचेस्ट पर्सन झाला की नाही. त्याला रिचेस्ट पर्सनचं काय पडलंय का, नो, त्याच्याकडे 10 प्रोजेक्ट आहेत. म्हणलं हा ठीक आहे यार, झालो रिचेस्ट, काय हा आता काय टनानं पैसे काय करायचं, आय एम हॅव्हिंग सम डिफरंट रियुजेबल वगैरे करू का, होय की नाही. तर त्याच्याकडे अबँडन्स आहे ना सगळ्या गोष्टीचा. तो हिज फिट बघा, फिजिकली ना हिज टू मच फिट. बघितलं ना कसं फिट असतो तो, एकदम एनर्जेटिक फिट, कारण तेवढं युटिलाइज वापरली जाते ना त्याची ही एनर्जी. डोळे बंद करा परत. रिलॅक्स, म्युझिक लावत नाही, निवांत बसा, शांत निवांत रिलॅक्स. व्हरायटी ऑफ झाडं बघा, झाडं किती टाईपची झाडं आहेत. इनडोर आहे, आउटडोर आहे, इनडोर मध्ये सुद्धा मनी प्लांट आहे, डार्क हिरवी आहेत, वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. छोटे छोटे पावसाळ्यात येणारी रोप आहेत, ती येतात, मरतात. मोठी झाडं आहेत जे 1-1.5 फुटाच्या वर जातात, म्हणजे 1 सेंटीमीटरच्या खाली असलेले गवत आणि छोटीशी, हे पण पावसाळ्यात येऊन मरून जाणारी झाडं आहेत. छोटी 5 सेंटीमीटरची काही झाडं आहेत, 1 फुटाचीच झाडं आहेत, काही फुलझाडं वगैरे आहेत. वेगवेगळ्या फुलाचे झाड आहेत बघा, जुई आहे, जाई जुई, गुलाब, ब्रह्मकमळ, झेंडू. तुम्हाला फुलांची झाडं किती बघता येतात ते बघा, ज्याला फुलं येतात आणि आपण देवाला अर्पण करतो. क्विकली काउंट करा, 1 2 3 4. जी आपण फळं खातो त्या फळांची झाडं बघा किती आहेत, जे आपण रेग्युलर फळं खातो
पेरू, आंबा, चिक्कू, द्राक्ष, केळी, पेर म्हणून येतं, ड्रॅगन फ्रूट. फ्रूटच्या दुकानासमोर उभारले बघा आणि त्याच्यातले बघा आणि त्याचं झाड बघा. फणस, डाळिंब आहे, करवंद, जांभळं. भाजीपाल्यांचे वगैरे जसे जसे टोमॅटो आहे, वांगी आहे, शेवगा, कांदा, लिंबू, भुईमूग, गाजर, काकडी, पालक, लाल माठ, वाळीची भाजी म्हणतात त्याला. डाळी बघा, डाळी, डाळ आणि कडधान्य आपण खातो ते. गहू, तांदूळ, ज्वारी, मसूर, हरभरा डाळ, तूर डाळ, राजमा. चेअर्स बघा किती प्रकारचे आहेत. प्लास्टिकची, साधी, स्टूल, राऊंड चेअर, व्हील चेअर, व्हील असलेली चेअर, त्याच्यात मागं जाळी आहे नाही आहे, लेदर आहे नाही आहे, त्याची हाईट आहे, त्याला मानेला टेकायला आहे नाही आहे. प्लॅस्टिकची खुर्ची आहे पण त्याला कुशन लावलं आहे. नुसती प्लॅस्टिकची खुर्ची आहे, हँडलची आहे, नॉन हँडलची आहे, मागं जाळी आहे, टेकायला नाही जाळी आहे. व्हील्स असलेली बघा, 3 व्हील्स, 3 लेग्स असलेले आहे, 4 लेग्स असलेले आहे. आता घरं बघा, घरं, अपार्टमेंट आहे, बैठं घर, 2 फ्लोअर, 3 फ्लोअर, 6 फ्लोअरचं घर, 10 फ्लोअरचं, 20, 25, 30, 40, 50 फ्लोअर, 147 फ्लोअर, 150 फ्लोअर. त्यात 1 BHK, 2 BHK, 1 RK, 1 रूम किचन, नुसतीच 1 रूम. प्रोबॅबली एका ठिकाणी नुसतंच किचन असेल. 1 2 BHK, 3 BHK, 4 5 पेंटागॉन, पेंटा हाऊस, रो हाऊस, ट्विन्स बंगलो, मधली भिंत कॉमन असलेली स्टँड अलोन बंगलो, मोठा बंगला, व्हिला, फार्म हाऊस, जंगल हाऊस, जंगलात एकट्याचंच घर. विमानं बघा कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. साधं फायटर जेट आहे, जेट विमान आहे जे प्रायव्हेट आहे. मोठं 100 लोक मावेल असे आहेत, 50 लोक मावेल असे आहेत. बोईंग विमान आहे, 350 लोक मावणार. छोटे आणि मोठे फायटर प्लेन्स आहेत, सुपरसोनिक विमान आहेत, ड्रोन्स वेगवेगळ्या प्रकारचे. व्हेकल्स बघा, लुना, MAT, 2 व्हीलर, 100cc, बिलो 100cc, गिअर, विदाउट गिअर, मोपेड्स, त्यातल्या केवढ्या केवढ्या कंपन्या तयार करणाऱ्या. 3 व्हीलर मध्ये वेगवेगळ्या रिक्षा, टेम्पोज. 4 व्हीलर मध्ये, पर्सनल कार मध्ये केवढ्या व्हरायटी आहेत. इलेक्ट्रिक मध्ये अजून व्हरायटी आहेत. सगळ्यांना थँक्यू म्हणून स्लोली ओपन युअर आईज. मला भरपूर दिसलं है ना, दिसलं का डीप भरपूर, का झोप लागली होती? आता मी परत 2 मिनिटाचा वेळ देतो. टीव्ही आहे ना, टीव्ही, ह्याच्या टेस्ट केसेस लिहायच्या सेम. 2च मिनिटात जेवढ्या मॅक्सिमम होतील तेवढ्या, आणि मग आपण क्विकली एक फंटास्टिक सेशनकडे वळणार आहोत. युअर टाइम स्टार्टेड नाव. 1 2 3. हा, लिहायचं लिहायचं. लिहा किंवा कसंही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बुलेट पॉईंट्स लिहिले तरी चालतील. टीव्हीला टेस्ट करायचं आहे.
10 seconds. डन. तुमच्या किती झाल्या निशिगंधा? 9. तुमच्या? स्वप्नील? अक्षय? बुलेट पॉइंट हो बरोबर आहे. पण साधारण होल बुलेट पॉइंटच्या आत आता तुला माहिती आहे हे बहुतेक 10 बनतील, 20 बनतील, असा किती काउंट असेल? एक्झाम्पल 50, 100, 50 बनले असते. तुझे त्याच आजूबाजू, तुमचे त्याच आजूबाजू, तुमचे इंटू 10 60च्या आसपास. पण मी मगाच्या मार्करच्या एक्झाम्पल मधून सांगितलं की तुम्हाला डीप कसं थिंक करायचं आहे म्हणून. सुरुवातीला थिंकिंग डीप करणं इट्स नॉट अ इझी टास्क. अनफॉर्च्युनेटली हा कंटाळवाणा आहे काम, समजलं का? आळस याची शक्यता आहे. बट मी काय म्हणेल, जो मला इंटरेस्टिंग जे गोष्टी आहेत ना त्याच्यात तुम्ही थिंक करून बघायचं. फॉर एक्झाम्पल विमान कसं चालतंय मला बघायचं आहे, मला इंटरेस्ट आहे, तर त्याच्यात हवा कशी हे होते, ते दाबतं कसं, एरोनॉटिक्सचं शास्त्र कसं आहे, एवढं 5 लाख किलोचं कसं काय उडतं विमान. सो असे काही क्युरिओसिटी जेव्हा जनरेट होते कुठल्या बाबतीतलं, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा आहे, तर त्यात जाऊन ना तुम्ही डीप थिंक करून बघा मला काय काय व्हरायटी सापडतात. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायचं नाही जास्त डिटेलमध्ये. असा टॉपिक ज्याला असं काहीतरी सापडेल त्याचं टेस्टिंग करायसाठी जे पर्पज होईल ना असं. आणि कोणाची तरी कशाची तरी ॲबिलिटी असेल, मी आता टीव्ही म्हटलं तर प्रोबॅबली तुम्हाला इंटरेस्टिंग किंवा नॉन इंटरेस्टिंग पार्ट असू शकतो, पण तुमच्या घरात किंवा तुमच्याकडे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट असणार, त्याला डीप थिंकिंग करायला बघा. उपयोग काय होईल असं नाही, ह्याचं काय होतात पॉसिबिलिटी, लक्षात आलं ना? तर ते सिनारिओज आहेत ना भरपूर डेव्हलप व्हायची तुम्हाला सवय लागेल ऑटोमॅटिक. नेचरची गंमत अशी आहे की तुम्हाला एक 10 क्वेरी येणार असते, तुम्ही काहीतरी नवीन चालू करणार आहे आणि यू आर स्टार्टिंग समथिंग, आणि ज्या काही 10 क्वेरी येणार आहेत, बट तुम्ही स्वतःच ना 50 क्वेरीजला प्रिपेअर्ड आहात, तर ना 3-4 सुद्धा क्वेरी येत नाही. हा नेचरचा नियम आहे. इफ यू आर रेडी फॉर 50 क्वेरीज आणि 10 येणार होत्या आधी, त्या पण येत नाही. एक पर्सन आहे ना स्ट्रॉंग आहे फिजिकली, आणि त्याला कमांडोचं ट्रेनिंग आहे. कमांडो एका रॉ एजंटचं ऐकलेलं, लकी बिट्स म्हणून, जो हनी बिट्स का लकी बिट्स, लकी बिट्स त्याचं भरपूर येतं आणि तर बरेचसे सिनारिओ सांगतो. तो मेजरली ना माइंडसेटवर बोललेला आहे. यस, की व्हॉट इज अ कमांडो माइंडसेट. सो आणि त्याचे अजून असं करून व्हॉट आय अंडरस्टूड, तो एकदा वेल ट्रेंड आहे आणि त्याच्या बॉडीच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात दिसतंय त्याला, ह्याच्याकडे ह्याच्या बरोबर फाईट केली की काही खरं नाही, हे दुसऱ्याला भीती आहे. प्रत्येक जण आपापलं सांभाळून करतं, समजलं का? असं जीवावर उधार करून कोण करत, त्याला माहित असतं रिस्क. तर स्वतःचा सर्वायवल हा फर्स्ट प्रायोरिटी ठेवतो. तर तो जजमेंट घेत असतो की वेदर आय कुड एबल टू बीट और आय विल बी गेटिंग बीटन बाय हिम. हे कम्पॅरिझन होतं आणि देन आयदर तो एंटर करतो किंवा एक्झिट करतो, बॅकआउट करतो. तर असं सिनारिओमध्ये जो वेल ट्रेंड आहे पर्सन, तो विना हत्याराचं काही करू शकतो. त्याकडे ऍट ए टाइम 20 लोक मारायला आली, 20 आली मारायला, हा फक्त एकटा आहे, तर हा किती लोकांना परत पाठवू शकेल आउट ऑफ 20 असं तुम्हाला वाटतंय? क्वेश्चन समजला? हा, 20च्या 20, 2, 3,
काय हा मार्क हेल्प पहिला थोड्यानं मारल्यानंतर ह्यालाच बदलला असं होईल? ऍट अ टाइम सगळे आले ना, तर मग काय करायचं, कसं होईल, काय होईल सिनारिओ? नाही नाही, काइंड ऑफ तेवढे ट्रेंड नाही आहे. ओके ओके वाले आहेत गावगुंड असं. ऍब्सोल्युटली. त्याला फक्त 2 लोकांना हेवीली बडवायचं आहे. ते नॉकआउट झाले ना, पहिले 18 आहे ना गायब, ती येत नाहीत. हे शास्त्र आहे. त्यामुळं इफ यू आर प्रिपेअर्ड फॉर 50 क्वेरीज, मी काय म्हणलं 2च येतात किंवा त्या पण येणार नाहीत, एका दुसरा टेस्टिंग साठी येतात. मला बंबार्ड केलं नाही. द वे यू टॉक, ऑल पर्सन नोज व्हेरी वेल की अरे हा नाही नॉलेजेबल आहे, ओके, म्हणजे डिझॉल्व होणार क्वेरीज. क्वेरीज विल गेट डिझॉल्व, कारण त्यांना एका क्वेरीज मध्ये ना तुम्ही 10 क्वेरीजचा आन्सर दिलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या 10 क्वेरी येत नाही. तुमच्या ज्या वेने तुम्ही त्याला एक्सप्लेन केला ना, तुम्हाला कळलं तो काय विचारतोय, त्याचा माइंडसेट काय, त्याची फिअर आहे काय, याचं ग्रीड आहे. यू अंडरस्टूड द क्वेश्चन अँड माइंडसेट, थॉट प्रोसेस बिहाइंड दॅट क्वेश्चन, आणि तुम्ही तो सगळं कव्हर केलं, तर बाकीचे 10 विचारणारच नाही, कारण त्यांचा आन्सर झालो, ते पळून गेले नव्हे. कसं वाटेल कसं विचारू नव्हे, यू कवर्ड एव्हरीथिंग. इंटरेस्टिंग. याचा काय उपयोग होणार आहे? येस, करेक्ट. आता हे हा अगदी इंटरव्ह्यू असतो, आणि वी आर फेसिंग एव्हरी टाइम. हा करेक्ट. हा अगदी बरोबर, परफेक्ट. येस, आणि त्यामुळे ऍबिलिटी चेक करतो. ओके, लॉंग टर्म वर्सेस शॉर्ट टर्म. The more long-term thinking, person is more successful in terms of health, in terms of wealth, relationship and spirituality. Very short-term person जे आहेत ना, ते कमीत कमी थिंक करतात, त्यामुळे त्यांची ऍबिलिटी तेवढी असते. एक्झाम्पल, एक भिकारी किती लॉंग टर्म थिंक करत असेल? बस संध्याकाळी सकाळी मिळाला नाश्ता, कुणीतरी जेवण आणून देऊ, बस झालं माझं, जेवण संपलं, संध्याकाळचं बघूया. तसेच एक डेली लेबर जे आहेत ना, त्याला डेली वेजेस वाले, ते डेली वेजेस का म्हणतात? सकाळचं दिवसभर काम केलं, संध्याकाळचं संपलं, उद्या सकाळी पगार मिळणार आहे, त्यामुळे उद्या पगार मिळणार आहे, त्यामुळे आज काय विषय संपला ना. मग 15 दिवसाचे आहेत ना, डेव्हलप कंट्रीमध्ये मोस्टली 15 डेजला सॅलरी होते, त्यामुळे त्यांना थॉट प्रोसेसच ठेवली त्यांना तसं. तर मेजर डेव्हलप कंट्रीमध्ये डेव्हलप्ड लोक आणि रिच लोक आहेत कोण? एक ठराविक, ज्यांनी ह्यांना सवय लावली 15 दिवसाची, आणि त्यांना आठवड्याभराची करणार आहेत, किंवा दे नो द सायन्स. हा, तो गरीबच राहिला तर तो उठतच नाही ना. सो ही इज कंट्रीब्युटर, आय एम गेनर, त्याला विकायचं काय पण ना. सो डेव्हलप कंट्रीमध्ये फायनान्शियल रिटायर होणं खूप टफ गोष्ट आहे, कारण त्यांना क्रेडिट कार्ड, इन्व्हेस्टमेंटची हॅबिटच लावत नाही आहेत. त्यांना इन्व्हेस्टमेंटची हॅबिट लावत नाही, स्पेंडिंगची हॅबिट लावतात. द मोर यू स्पेंड, दॅट बिझनेस पर्सन विल अर्न. सो दे आर नॉट रिच, दे आर फीलिंग दे आर रिच. मेजर डिफरन्स, बिकॉज लॉंग टर्म नाही, शॉर्ट टर्म थिंकिंग, शॉर्ट टर्म थिंकिंग, शॉर्ट टर्म थिंकिंग. हा, या मोर लॉंग टर्म, मोर रिच. हाऊ? तुम्हाला एक बेगरचं उदाहरण सांगितलं, लेबर जो आहे तो सांगितलं, त्याच्या पुढचीच कॅटेगरी कोण आहे? सॅलरीड, 1 month finish, but salaried, but he is thinking of investment, so he is kind of salaried for a world, but he is a businessman. सॅलरीड म्हणजे एम्प्लॉई नव्हे, सॅलरीड म्हणजे थॉट प्रोसेस. ते 70-80% लोक सॅलरी घेतात, संपवतात, फिनिश, उद्या काढलं तर माझं काय माहित नाही. दे डोंट हॅव बँक बॅलन्स, डिगबर लोन्स,
अँड दोज आर बिझनेसमॅन, बट त्यांचा मंथली इन्कम नाही आला तर त्यांचा प्रॉब्लेम होणार. दे आर रनिंग बिझनेस बट दे आर सॅलरीड. सॅलरीड इज अ कॅटेगरी टाईप, इट्स नॉट एम्प्लॉई और एम्प्लॉयर. अंडरस्टूड? त्याची तो बिझनेसमॅन बनला पण थॉट प्रोसेस सॅलरीड वाल्याचीच आहे. तो इज अ नॉट लॉंग टर्म थिंकर. तो स्ट्रगल करणार आयुष्यभर. लक्षात आलं? मोर लॉंग टर्म, तुम्हाला ऐकू येत होतं ना? मोर लॉंग टर्म. अजून कोण पुढचं लॉंग टर्म? नाही, किती वर्ष? नाही, नेक्स्ट, इमिडिएट नेक्स्ट 90 days क्वार्टरली. क्वार्टर ऑन क्वार्टर माझा रिझल्ट काय येतोय? दॅट इज अ बिझनेसमॅन बट थिंकिंग ऑफ क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट. त्याच्या पुढचं काय? 3 वर्षात मला काय पर्यंत जायला पाहिजे? सो व्हॉट इज माय 5 years प्लॅन दॅट पीपल युजली आस्क इन टू ट्रेनिंग, बट स्टील दोज आर अ लिमिटेड पिरियड. माझ्या पुढच्या 20 वर्षाचा काय प्लॅन आहे? ह्या 20 वर्ष मी काय करणार आहे? ह्या 2 डिकेड्स त्याच्यात मला आता 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 थोडं थोडं गोष्टी काय करायला पाहिजे. व्हॉट विल बी इन टू पोस्ट 60. 60 वर्षानंतर मी काय करणार? म्हणजे 30 yearsच्या नंतरचा वाला मला विचार करतोय, की नाही? 40-50 yearsचा विचार करतोय. ह्याच्या पुढचं लॉंग टर्म काय होईल इन अ लाईफ? माझ्या ह्या मला लाईफ मध्ये काय करायचं आहे? आय डोंट नो व्हॉट टू डू. लाईफचा पर्पजच नाही आहे, काही माहित नाही काय चाललंय यार. ढकलत 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 तसं यायला लागलं. काय लाईफचा पर्पज आहे माहित नाही आहे मला. सो यू शुड प्लॅन युअर लाईफ. या लाईफ मध्ये मला हेच करायचं आहे. अदर दॅन व्हॉट आय एम डुईंग आय विल नॉट डू एनिथिंग एल्स. दुसरं किती अट्रॅक्टिव्ह आलं नो, मला हेच पाहिजे, मी एवढंच करणार. कितीतरी टॉप सक्सेसफुल जे बिझनेस ओनर आहेत किंवा जे आर्टिस्ट आहेत किंवा जे ऍक्टर आहेत, ते म्हणतात मी जर हे नाही केलं ना मला दुसरं काही येत नाही. आय विल डाय. मला काहीच येत नाही दुसरं. ओनली आय कॅन गो अँड ऍक्ट. पण ते बेस्ट ऍक्टर असतात. हो, ते बेस्ट ऍक्टर. कारण का ते ओततात 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 दिवसभर ह्याच्यात ओततात. मला ते दुसरं फोकस्ड एवढे आहे, ते दुसरं शिकायला मला वेळच नाही ना. मी हेच करतोय, ते दुसरं येतंय काय त्यांना? बिकॉज दे नेव्हर प्रॅक्टिस टू एनिथिंग एल्स. त्यामुळे तो युनिक बनतो आणि परफेक्ट बनतो. मग काय होतं असं करण्यात? दुसरा कोणी हातच धरू शकत नाही ना, किती लोक येऊ देत पुढचे. व्हॉट माय पॉइंट? सो व्हॉट इज युअर बिझनेस प्लॅन? कम टू बिझनेस. सो बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला लिहायचंय स्वतःला. काय लिहायचंय? व्हेरी लॉंग टर्म. लॉंग टर्म ब्रॉडली माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे? 1 2 3 4 5 गोष्टी. त्यात 4-5 गोष्टीच्या पुढे मी काय नाही करणार. लिहा. नाही, हा वेगळ्या पद्धतीचा सिमिलर फॅशन आहे, त्यातली नेक्स्ट लेवल आहे. स्वप्नील काय करावंच वाटत नाही काय? थिंकिंग काय करायचं? लॉंग टर्म मध्ये ते मागच्या आपण जे लिहिलं होतं ना लाईफ मध्ये काय पाहिजे, येस, तर तेच 5 पॉइंट्स मला आठवतात. हा, मग लिहिते, काही प्रॉब्लेम नाही, ते पक्के होतील. जेवढे लिहिलं तर तुलाही कळेल चांगलं, नेचरलाही जबरदस्त कळेल ह्याला हेच द्यायचंय बाबा. हा काय ऐकणार नाही घेतल्याशिवाय. 2 minutes एक्सरसाइज ओनली. ब्रॉडली माझ्या लाईफची डायरेक्शन काय आहे किंवा मला कोर इंटरेस्ट काय, मला लाईफ मध्ये काय करायचं आहे. 1 2 3 4 5.
30 seconds only. डन. आता इथनं पुढे क्विकली काय करायचं झालं है ना. अजून वाटलं तर तुम्हाला म्हटलं तसं निवांत जाऊन बसा तेवढ्यात किंवा बाहेर निवांत लिहा. तुम्हाला जर कळत नसेल की माझ्या लाईफ मध्ये काय उद्देश आहे, मी काय करणार आहे, कीप आस्किंग द क्वेश्चन. मी म्हणेन नदीकडेला निवांत ठिकाणी जैन मंदिर म्हणा, ह्याचं आपलं ते नारायण मंदिर असतं किंवा ते इस्कॉनचं असतं, डोंगरावर जाऊन बसा सेफली आणि जस्ट आस्क क्वेश्चन. मी का आलो यार, मला काय उपयोग आहे की नाही माझ्या आयुष्यात. कीप आस्किंग, यू विल फाइंड समथिंग इंटरेस्टिंग. त्यांच्यानंतर तुमचं आयुष्य जे आहे की नाही, सकाळी कोणी उठा म्हणणार नाही. आणि रात्री लवकर लवकर का झोपलास, का लवकर झोपला असं कोण विचारणार नाही. उलट म्हणतील, अरे जरा रेस्ट घे, खूप जागलास, एवढ्या लवकर कशाला उठतो, जा की निवांत, असं म्हणतील. त्यावेळी तुम्हाला उलट विचार करायचा. बिकॉज लोक पहिला पुश करायला बघतात आणि तुम्ही खरंच पळायला लागल्यावर मागं ओढायला बघतात. काय गरज आहे, थांबा निवांत. मग सगळं तुमची हवा सगळी जी उठून करायची आहे ना, ते पंक्चर लावत पुश करतात, जरा बारीक बारीक पंक्चर लावतात. अरे मग अशी निवांत बसलो त्यावेळी तू काहीतरी कर म्हणतो, काहीतरी करायला लागलो तर आजारी पडशील. अरे बघतो ना मी, तसे निवांत बसून सुद्धा आजारी पडतच ना. काम करून आजारी पडलेलं चांगलं नाही का. नॉट नेसेसरी आजारी पडायलाच हवं. जेवढं हाय मोटिवेशननी एनर्जेटिक तुम्ही काम करताना डेडिकेटेडली 10-15 तास, आजारपण येत नाही. कारण इट्स नॉट युअर प्रायोरिटी, इट्स नेचर प्रायोरिटी टू मेक यू हेल्दी. त्याचं काम बुडायला लागलंय. यू आर प्रोडक्टिव्ह. तुमचा उद्देश आहे ना एवढा हाय टॉप नॉच करून ठेवायचा ना, आजारपण येत नाही. समजलं का. आमच्या घरात म्हणजे तुमचं कोणाकडे आले असले तर त्याला दोष समजू नका, कारण एक उदाहरण सांगताना दुसऱ्याला चुकीचं वाटायची शक्यता असते. माझी आई 70-75 वर्षाची होती त्यावेळी, सॉरी 80 वर्षाची होती, कोविड आला त्यावेळी. आमच्या घरात एक सुद्धा कोविडने कोणीच आजारी पडलं नाही. मी 350 मीटिंग घेतल्यात, सॉरी 150 मीटिंग घेतल्यात ऑन स्क्रीन क्लायंटच्या, सॉरी 250 मीटिंग घेतल्या, 150 कॉल झालेत माझे फोनवर, सकाळ दुपार संध्याकाळ तेच. फक्त बाहेर जाऊन काय आणायचं असेल तर तेवढंच, परत कारण बाहेर भरून ठेवायचं ना पूर्ण, त्यामुळे 2 आठवडे पुन्हा जायचंच नाही हो. समजलं का. मग असं केल्यामुळं काय झालं, बिझी झालो ना. सवड कुठे आहे 14 दिवस. समजलं का. क्लायंट एवढे झालेत, मार्केटची वाट लागले, डिस्कशन पाहिजे, त्यांचे हाल व्हायला लागले, त्यांच्यात कोणतरी डेथ व्हायला लागलेत, ऑक्सिजन मिळत नाही, हँड होल्डिंग पाहिजे ना. बघा मुख्यमंत्री आणि ते जे शिंदे, आपले काय नाव, एकनाथ शिंदे वगैरे, त्यांच्या त्यांच्या मूवी मध्ये बघितलं तर ते मास्क बिस्क घालून घुसत होते आत वापरायला, त्यांना झालं नाही कोविड. सगळ्या कायम त्याच लोकांच्याकडे हजारो दररोज ह्याला उठून ह्याची प्रेत टाकतात, हे टाकतात, ते टाकतात. किती कर्मचारी मेले असतील. नो, ते तर सगळे प्रेतच उचलून जाळांचे तेच काम करत होते. किती कर्मचारी मेले, कर्मचारी कमी आहेत ना. दे हॅव इंटेन्शन, अरे एवढं झालं एवढं झालं. आय हॅव प्रायोरिटी, नॉट मनी प्रायोरिटी. मनी इट्स अ बाय प्रोडक्ट और इट विल कम डेफिनेटली. लक्षात आलं का. तू कीप आस्किंग क्वेश्चन. असं ज्वलंत पर्पज काय माझ्या लाईफचा, कीप आस्किंग आणि अलाइन करायला बघा. युद्धाला गेल्यासारखं वाटलं पाहिजे रोज. झोपून बसले असले तर हिंदू स्वराज झालं असतं का. शिवाजी महाराज दररोज उठून जर निवांत असते, जरा हे करून जातो. त्यांची एक त्या मूवी मध्ये बघितलं ना, एक बायको जवळजवळ मरणार होती, त्यांना माहित आहे मी येईपर्यंत हे राहणार नाही. हे काहीतरी लेडीचं नाव होतं ना त्यांच्या बायकोचं, आहे ना. होय, त्या मूवी मध्ये बघितलं ना, ती मरते गेल्यावर त्यांना माहित असतात मी बाहेर गेल्यावर ही मरणार आहे, पण त्यांचा अश्रू आवरून ते मोहिमेवर गेले. तर म्हणणार एवढं काय करायचं, म्हणजे आपली मोहीम म्हणजे बिझनेस नाही का. एवढं तर एक्स्ट्रीम लेवलचं डिसिजन घेत नाही आपण. बट दिस इज वॉर ना.
आपण त्या ताकदीनं पुढे उभारून द्यायला पाहिजे ना. अरे स्वराज्याचं काम आहे, माझ्या क्लायंटचं काम आहे, सोसायटीचे. ते मी नाही केलं तर त्यांच्याकडे पैसे कसे कमवणार? मी हेल्थ इन्शुरन्स प्रॉपर नाही दिला आणि त्याला कोणतरी विकला तर ऍडमिट झाला, पैसे भरायला लागले, त्याचं फोलिओ मागे जाईल ना. लाईफ इन्शुरन्स प्रॉपर मी टाइमवर दिला नाही आणि तो मेला चुकून, त्याच्या संपला ना आयुष्यात, क्लेम नाही मिळणार. अरे बापरे. सो व्हॉट डीप वी कॅन थिंक ना. बिझनेस झाला एक देतोय की त्यांना हेल्दी काय देतोय मी, हे केलं नाही तर कसं प्रोडक्ट विकायचे म्हणून विकलं आणि त्याच्यात मी असे प्रोडक्ट ठेवले जे लोकांचे हेल्दी आहेत. हे की नाही, डिमांड आहे तुम्ही ठेवले थोडेफार, ठीक आहे. लोक ऐकतच नाही, ते किंडर जॉय खाणारच ठेवले. पण कीप टेलिंग की बाबा ह्याच्यापेक्षा हे बेटर आहे, बघा पाहिजे नाही तर घेऊन जावा, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचं थिंकिंग, माझा काही रिसर्च नाही, मी सायंटिस्ट आहे, मला सांगोवांगी कळते की हे बरोबर नाही आहे, लोकांना मी ठेवलंय. त्याचं तुमचं मार्केट शेअर कमी झाल्यावर ऑटोमॅटिक ते जाणार आहे ना. याचा अर्थ तुम्ही कायम हेल्दी ठेवू शकत नाही त्याचे लोकांचे डिमांड असल्यामुळे, बट यू कॅन पुट अ थॉट, ह्याच्यासाठी काय करायचं, ह्याच्यासाठी काय करायचं, होय की नाही. जेवढा डेफिनेट पर्पज जास्त चांगला मिळतो ना, तेवढं डेफिनेट लाईफ होतं आपलं आणि मोर फोकस्ड लाईफ होतं. वेळ वाया घालवायला तुम्हाला वेळच नाही. लिटरली माझ्या आयुष्यात फ्रँकली सांगतो, एंटरटेनमेंट नाही आहे काय स्पेशल एंटरटेनमेंट. मला उदाहरण 2-2.5 वर्ष बऱ्याच वेळा बोलणं होतं. सबस्क्रिप्शनच नाही माझा. सबस्क्रिप्शन नेटफ्लिक्सचं नाही ना, अमेझॉनचं आहे ना, काय आहे ते स्पेशल ऑप्स, स्पेशल ऑप्स 1, 2 किंवा बेबी म्युझिक, हे मिलिटरीचे आहेत बघा, ते उरी वगैरे. हा, किंवा संभाजी महाराज थिएटरला जाऊन बघितला. नो एंटरटेनमेंट, नथिंग. कारण हे जे आहे ना, आय एम गिव्हिंग दॅट इज एंटरटेनमेंट फॉर मी. मला काय दिसतंय, मला दिसत नाही की तुम्ही एवढे फी दिले आणि एवढे लोक आले. मला दिसतंय की ह्याच्यातनं जे शेअर करतोय ना, माझं 20 इयर्स 30 इयर्सचा एक्सपिरियन्स प्लस मी एवढे पुस्तकं घेऊन 500 वर्षाचा एक्सपिरियन्स आय एम डिलिव्हरिंग. तर तुमच्या आयुष्यात तेवढ्या लोकांना फायदा होणार आहे, तुम्ही जेव्हा बेस्ट बिझनेसमॅन बनला म्हणजे. आय एम नॉट थिंकिंग यू, तुमच्या मागची चेन बघतोय. लग्न झाल्यावर ते रिलेटिव्ह दिसतात ना 100 गोळा होणारे, तसं तुम्हाला चांगले केलं तर तुमची जी 1000-2000 वॉट एव्हर नंबर्स तुम्ही आयुष्यात क्लायंटला सर्व करणार आहे, त्यांना आत्तापेक्षा बेटर सर्व्हिस द्याल की नाही. समाजात कंट्रीब्युशन नाही का, ते फी दिलेल्या जण त्याचं कसं काय मूल्यमाप होणार? ऍब्सोल्युटली नो. लक्षात आलं का? म्हणून मी सारखं डीप काय सांगतोय, बिकॉज आय एम नॉट लुकिंग ओनली यू. एक माणूस बघतोय जो लीडर म्हणून तयार होणार आहे, तो करणार आहे. कारण आता शिवाजी महाराज एक झाले हो, असे मल्टिपल असते तर कधी जास्त स्वराज्य झालं असतं नाही का, इव्हन जग स्वराज्य झालं असतं, होय की नाही. तसं क्लोन नाही करता आला त्यावेळी, पण आता करू शकतो आपण. व्हॉट नेक्स्ट? 20 वर्षाचा तुमचा प्लॅन काय लिहा. 20 वर्षांनी भेटून विचारणार आहे. हा, त्यावेळी तुम्ही ते काय असली पसली उत्तर दिलं तर चालणार नाही. हा, 20 वर्षांनी काय करणार आहे तुम्ही? 20 वर्षानंतर नव्हे, 20 वर्षामध्ये काय करणार आहे. हा, नाहीतर सरळ लिहिणार फार्म हाऊसला रिलॅक्स करतोय. पॉइंट्स लिहून घ्या, डिटेल तुम्ही नंतर लिहा, आकडे नंतर लिहा, बट ब्रॉडली तुमचा 20 वर्षापर्यंत काय करणार आहे मी, 2 डिकेड्स माझी कंपनी तुम्ही काय कुठपर्यंत घेऊन जाणार आहे. राईट डाऊन. आता जेव्हा आहे तोपर्यंत लिहा, वेळ डिटेल नंतर लिहा. ब्रॉडली तुम्हाला माहिती आहे ना कुठे आहात तुम्ही आता आयटी कंपनी जॉबला तर जाणार नाही, यू नो व्हेरी वेल. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्टार्ट प्रोबॅबली नाही कराल, बट यू नो ती तुमचे स्किल्स काय आहेत आणि काय करणार आहात. कम ऑन फास्ट. ब्रॉड विजन लिहिलं, ब्रॉड विजन. जाऊया पुढे. नेक्स्ट इज
नियर लॉंग टर्म, मी शॉर्ट टर्म कशाला म्हणतच नाही, नियर लॉंग टर्म. ह्या आउट ऑफ 20 इयर्स मध्ये इमिडिएट 10 वर्ष काय करणार आहात ब्रॉडली. म्हणजे समजा पाच पाच गोष्टी तुम्ही घेतल्यात, 20 वर्षाला मी ह्या 5 थ्रेड्सला काम करणार आहे. आता नियर लॉंग टर्मला काय लिहिणार आहे तुम्ही, 10 इयर्स मध्ये काय करणार आहात, 10 वर्ष मला कुठं पोहोचायचं आहे, 10 वर्षात तुमचं लाईफ कसं पाहिजे, बिझनेसचे कसे पाहिजेत, क्लायंट कसे असायला पाहिजेत, तुमच्याकडे गाडी घोडा बंगला काय असायला पाहिजे, घोडा घेऊ नका. बिझनेसचे आकडे काय असतील, फॅमिलीचे काय आकडे असतील, हेल्थ वेल्थचे, लाईफचे, बँक बॅलन्स काय असणार, राईट इट डाऊन, राईट इट डाऊन. झालं ब्रॉडली. पुढे जाऊया आपण. आता लॉंग टर्म थिंकिंग कडून ना व्हॉट नाऊ कडे यायला लागलोय. नो नो नो, व्हॉट नाऊ. कारण शॉर्ट टर्म इज नॉन रिच. बरोबर, शॉर्ट टर्म डोक्यात घ्यायचंच नाही. व्हेरी क्लोजर लॉंग टर्म इज 5 इयर्स. आजपासून 5 वर्षांनी मी कुठं असणार आहे. बरेचसे गोल्स 20 इयर्सचे ना निघून जातील आणि नॅरो डाऊन करून तुम्हाला फोकस्ड वाले येतील. पाच वर्षात आत्ताचं जे टार्गेट आहे त्याच्यानुसार मी कुठपर्यंत पोहोचणार आहे. लिहिताना काय रिअलिस्टिक, स्मार्ट लिहा, SMART, स्पेसिफिक, मेजरेबल. भरपूर भरपूर असं काय लिहू नका, स्पेसिफिक लिहा. आता काय त्याच्या हिशोबाने लिहा. अचिवेबल पाहिजे, मेजरेबल पाहिजे, रिअलिस्टिक हवं. $15 seconds, 15 seconds. आता नेक्स्ट नियर टर्म. ह्या बिलो 5 इयर्स मध्ये मी काय करणार आहे त्याच्यासाठी, जे आता बघा ऐका जरा. ह्या 1 to 5 इयर्सच्या स्पॅन मध्ये तुम्ही कुठं फोकस करणार आहात ते खूप स्पेसिफिक आहे.
लाईफ 20 years, 10 years, 5 years मध्ये मोर स्पेसिफिक. आता 1 to 5 मध्ये आता आजपासून 5 वर्ष काय करणार आहेत, विच इज अलाइन टू 5 years, विच विल बी सपोर्टिंग टू लॉंग टर्म गोल्स, जे 10-20 लाईफच्या गोलचे आहेत. रूट कॉज केलं तुम्ही. नो, आता बघा हे जे ऍक्शन्स आहेत ना 1 to 5, यू ऑलरेडी यू आर चेकिंग विथ माय लाईफ पर्पज. ऑलवेज यू आर चेकिंग वेदर इट विल बी युजफुल फॉर 20 years. नो, थ्रो इट आउट. ऍक्शन प्लॅन. हा, काय करतोय आपण आता तुमच्या आयुष्यात आहे ना असे थ्रेड्स येणार आहेत जे वाटणार आहे की अरे ह्याने ह्याच्यात भरपूर पैसे कमवले, मी घुसू का. त्याला हे एक्सरसाइज उपयोगाला. वेदर इट विल बी सपोर्टिंग टू माय 5 years गोल, yes, then I will add. No, go out. I don't want to do everything. I should be specific. Lifetime. मी काय म्हटलं, ऍक्टर फक्त ऍक्टिंगच करत राहतो आणि तो हायली सक्सेसफुल झाला, त्याला लिटरली माहित नाही आउटलुक कसं वापरायचं आणि ईमेल कसं चेक करायचा. बट 400 करोडचा बंगला बांधला आणि कितीतरी असेट झाले. येस, कारण एव्हरीथिंग यू कॅनॉट डू. तुम्हाला काय करायचंय, स्पेसिफिक मला काय पाहिजे ते बघायचंय. एव्हरीथिंग यू शुड लिव्ह. नाही जमत लिव्ह. मग हे तुम्हाला थ्रेड आले ना, तुमच्या डोक्यात कल्पना सुचली ना, अरे वर्ल्ड चेंजिंग आयडिया मला भारी आहे, पैसे छापू शकतो, भरपूर करू शकतो. व्हॉट यू आर आस्किंग, वेदर इट इज सपोर्टिंग टू माय 5 years गोल, वेदर इट इज सपोर्टिंग फॉर 10 years, 20 years अँड माय लाईफ टाइम. नो, अवॉइड, फिनिश. डाऊट वाटतोय थोडं ट्रॅक मध्ये आणा, नाही आता सोडून द्यायचं परत. माहित नाही लाईफच्या याच्यात, पण तुमचं लाईफचं बुक हे बेस्ट असलं पाहिजे. वेन यू आर 80 and 90 years old, you should worry about that. Non-reversible, forward only journey आहे. That's why you should always worry about this. इथं पुढे जाऊन हे होणार आहे का, हा होणार, मग मला सपोर्ट काय करतोय, क्लोजर टर्म 5 years ला सपोर्ट करणार आहे का, 10 years ला असणार आहे का, 20 वर्षाला असणार आहे, लाईफला आहे. अरे चॅनलच वेगळं जाते. नो, लिव्ह. दुसरे करतील, कमवू देत किती तर. प्रॉब्लेम काय होतो सांगतो, जो की मी सांगतो आणि मग आपण आजचं सेशन क्लोज करूया. प्रॉब्लेम होतो की पाहिजेत पैसे. हा, काय करायचं, पैसे पाहिजेत काही करून. मग ह्याच्यात मिळतात का, ह्याच्यात मिळतात का, ह्याच्यात मिळतात का, ह्याच्यात मिळतात का. नेचर काय म्हणतोय, तुझी ऍबिलिटी कर, पैसे आहेत ना इथे, काय पडले तिथं, जस्ट देणारच आहे ना तुला. आणि हा काय म्हणतोय, पैसेच पाहिजेत फक्त. काय करायचं, ज्यांनी पैसे मिळेल ते करेल. लक्षात आलं का. आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस शुड बी प्रॉफिटेबल, पण पर्पज ऑफ बिझनेस शुड बी सेवा. तो म्हणते पैसे का देऊ, काय सॉल्व्ह करणार आहेस तू सॉल्व्ह काय करणार आहेस. नेचरचं तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात लोकांचा. दॅट नेचर इज आस्किंग अँड यू आर आस्किंग, मला पैसे दे, मी काही करतो. बरं मी पैसे किती काही करतो, कचरा उचलणार का, तो ते नाही ते नाही उचलणार. बरं कचरा फक्त उचलून अब्जावधी लोकांनी मिळाले ना पैसे, बट इफ यू आर इंटरेस्टेड ओनली इन मनी, तू उचलणार का, नाही उचलणार. तो नेचर गोंधळतो, तुला पाहिजे काय, पैसे पाहिजे म्हणलास ना, मी म्हणलं हे घे, हे नाही करायला तयार होतो. बरं काय करायचं ते ठरव ना, ते माहित नाही म्हणतोय. आणि शेवटी काय म्हणतोय, मला पैसे पाहिजे. कसं देणार तुम्ही स्पॉन्सर आहे असा, मग बजेटिंग तुम्हाला करायचं आणि तुम्ही एखाद्याला विचारते तुला पैसे पाहिजेत, स्पॉन्सर आहात तुम्ही ऍक्टिव्हिटीचे भरपूर पैसे, आणि तुमच्याकडे पर्सन आला स्पॉन्सरशिपसाठी, तुम्ही काय विचारणार, काय करणार बाबा याचे पैशाचे, कशासाठी करतोस. पण मी असा इव्हेंट ऑर्गनाईज करणार आहे, लहान मुलांना, सगळी बेस्ट आयडिया आहे त्याच्याकडे. आणि त्याने अशी ब्रॉडली असंच भेग सांगितलं, नाही एक ती गरजू मुलं आहेत ना, त्यांना द्यायला लागतात पैसे. तर गरजू मुलांना द्यायचे, तुम्ही यू नो, तुम्ही काय 2-4-5 कोटी काढून द्याल. तर गरजू मुलं म्हणजे काय, स्वतःच गरजू आहे का काय, स्वतःसाठीच घेतोय की काय. तो मोर ही प्रेझेंट डिटेल प्रेझेंटेशन, मोर मनी ही विल गेट. नाहीतर त्याला 1 रुपया पण वर्गणी मिळायची नाही, आणि एका ठिकाणी जाईल तो 10 करोड घेऊन येईल डायरेक्ट. लक्षात आलं का. तसंच नेचर करणार ना, नेचर म्हणून पैसे पाहिजे तुला, काय करणार सांग ना तू. पैशाची सिस्टम आहे काय, यू शुड गिव्ह समथिंग अँड नेचर विल रिटर्न विथ इंटरेस्ट.
नेचर देत नाही काय कधीच, नेचर रिटर्न लौटाता है. नेचर कधीही काहीही कोणाला आजपर्यंत नेचरने दिलेलंच नाही आहे. फ्रुट्स आणि भाजीपाला जे येतो ना, तो त्यांनी घातलं म्हणून त्यांनी रिटर्न दिलं विथ मल्टिप्लाय. अशीच भाजी नाही आली, यू हॅव गिवन मनी, मग त्याचं आलं. तुम्हाला फुकट काय आलंय सांगा बरं मला. इव्हन रिप्रोडक्शन सिस्टम, युअर बर्थ इज आउटकम ऑफ समथिंग. तुम्ही मी रूट लेवलच्या पहिल्या सेल पर्यंत जावा, हाऊ गॉट यू गॉट क्रिएटेड, फर्स्ट सेल आला कसा. सो समथिंग हॅपन अँड देन इट्स अ आउटकम. नेचर कायम देत नाही, नेचर कायम रिटर्न करतो, लौटाता है. ते डोक्यात फिक्स करा. पाहिजे तर व्हॉट शुड आय गिव्ह, तुमचं प्रोसेस कुठं पाहिजे ते येणार. लक्ष्मी, दिस इज गिवन अँड दिस इज कमिंग. राहू आणि केतूचं चक्र म्हणतात त्याला इन चक्रास दिस थिंग्स. दिस इज सरस्वती अँड दिस इज लक्ष्मी. The more you earn knowledge and give, more Lakshmi will come. इनपुट आउटपुट ब्लॉक नाही करू शकत आपण. आउट आहे आणि ब्लॉक, ही सायकल आहे. पीपल आर थिंकिंग हाऊ आय विल गेट, बट आय एम नॉट लिव्हिंग एनिथिंग. ब्लॉक झालं ना, पाईपलाईन ब्लॉक केली. येस, हा नेचरचा नियम आहे, लक्षात द्या. एक्स्ट्राऑर्डिनरी पैसे मिळवायचे असतील किंवा सक्सेस, यू शुड थिंक व्हॉट आय कॅन गिव्ह. It will come with interest multiple times. एक बी उगवलं, जंगल आलं. शेतकरी बी काही एवढे टाकत नाही ना, सोयाबीन टाकतो ते थोडे 2 पोते टाकतो, म्हणजे समजा 100 किलो, पण 500-1000 किलो येतं ते 10 पोती आलं तर. बट माय पॉइंट 10, 20, 50 टाइम्स येतं. त्याला काय प्रमाण नाही. एक बी टाकलं, एकाला जवळजवळ 100 बिया येतात. Can you imagine how multiply it is? मग तुम्ही विचार करा, नेचर सेम वर्कर करते. तुम्ही जरा केलं ना, ती भरपूर द्यायला तयार आहे मल्टिप्लाय मध्ये. तुम्हाला नंतर करणं यायला का लागलंय कळणार नाही. मी एवढं काय केलं यायलाच लागले, कारण कंटिन्युअसली यू आर पुटिंग सीड्स. थिंकिंग काय, व्हॉट आय कॅन गिव्ह, व्हॉट आय कॅन गिव्ह, व्हॉट आय कॅन डू, व्हॉट आय कॅन डू, व्हॉट आय कॅन डू फॉर माय क्लायंट्स, व्हॉट आय कॅन डू फॉर माय फॅमिली, व्हॉट आय कॅन डू फॉर माय सेल्फ. तुम्ही स्वतःला स्वतः समजू नका. इट्स अगेन बॉडी गिवन टू यू. तुम्ही रेंटेड वर आलाय, ती वापरायची आहे तुम्हाला. यू शुड कीप युअर बॉडी फिट. इट्स नॉट युअर ओन इंटरेस्ट. तुम्ही स्वतःच्या बॉडीला फिट ठेवलं पाहिजे, कारण भाड्याने घेऊन आला तुम्ही. सो व्हॉट कॅन आय डू फॉर माय बॉडी सो दॅट इट विल बी हेल्दी. गिव्ह अँड टेक आहे ना. मी जर चांगलं हेल्थ केलं, मी आज उभा शकणार का तसं, एवढं एनर्जेटिक देऊ शकणार आहे का. मी काल रात्री किती झोपलो असेल, किती तास काल माझी झोप झाली असेल वाटते माझ्या चेहऱ्यावरनं, एनर्जीवरनं. 7-8 तास, 10 तास, 3.5 ते 4 तास झोपलोय काल. काल काम लागलं, उशिरापर्यंत थांबलो, काही पेंडिंग होतं. आजचं तर सेशन होतच, आणि मी आज सकाळी परत लवकर उठलो. इथे येऊन तुमच्या आधी 15 मिनिटं तर थांबायला पाहिजे. एका दुसऱ्या वेळेत कोणीतरी येऊन तुम्ही थांबलेला, आणि मग ते मला कसं तरी वाटलं. आय शुड बी हिअर ना, ऍटलिस्ट मी ट्राय करतो मॅक्सिमम. आजपर्यंत होत कधी तर असं होतं की मध्ये काहीतरी गडबड झाली, हे ते, होय की नाही. तर मी आज का उभा आहे, व्हॉट आय कॅन गिव्ह. बॉडी काय म्हणते, अरे एवढं काम आहे तर थोडीच ढिलं पडायचं, दुपारी झोपेन ना, आय विल कव्हर. मी त्याला तुंबलणार नाहीये, बट आय कॅन मॅनेज द एंटायर डे ना. मला आळस देताना झोपल्यानं बघितलंय कधी तुम्ही. एंटायर डे प्रोबॅबली सी इज विथ मी फॉर लॉंग टाइम. मला कधी झोप, मी कधी पण सेशन वगैरे सोडून द्या, बाकीकडे असं झालंय बाबा, अरे काय जरा कंटाळा आला असं ऐकताय. माझ्या डोक्यात काय आहे, दिवसभर मी काय देऊ, एम्प्लॉईला काय देऊ, असोसिएटला काय देऊ, क्लायंटला काय देऊ, अजून काय डिझाईन करू का. सिन्स लास्ट 9 years आय एम डुईंग द सेम थिंग. म्हणून आता ईएम झाला ना एवढा. काल पण काही लोक आलेले की ईएम कसं काय झालं, ते म्हणजे ट्रेनिंग घ्यायसाठी. प्रोबॅबली ते अटेंड करतील नाही अटेंड करतील माहित नाही आहे. मी सांगितलं असंच अटेंड करेल, सो आय डिझाईन वन कोर्स. सो दे विल अटेंड ऑर नॉट, डोंट नो. बट त्यांचा एक लिमिटेड केला ना ईएम, आणि माझा का गेला मी तुम्हाला काय सांगतोय, सेल्स मी टेक्निक शिकवलंच नाही आणि मी वापरतच नाही ना.
आणि आपल्या इंटरनल एम्प्लॉईला असोसिएटला विचारलं तर ते सांगते सेल्स नसतंच आमच्याकडे. तरी एवढं कसं काय झालं बरं 9 इयर्स मध्ये? आणि एवढी 1.5 वर्षात आपण कॅटेगरी बदलली आहे. कॅटेगरी असते ना नॉर्मल, सिल्वर वगैरे, एव्हरी 1.5 वर्षातच कॅटेगरी बदलत गेली आहे माझी. काय सेफ सर काय नाही केला? अरे काहीतरी बंडल सांगते, काहीतरी आहे खाल्लं उद्धव सांग काहीतरी आहे, असं थोडीच असतं. इथं आम्ही जगतो, मागे लागतो, चेक येते त्याचे उठत नाही तरी देत नाहीत. ह्यांच्याकडे आवलं, हे आलं ते आले, पैसे येतात कसे काय? थिंकिंग अबाउट अदर्स. त्यामुळे त्यांनी जर पैसे टाकले नाही तर नुकसान आपलं नाही, त्यांचं आहे. हा, हे जेवढं आपण काम केल्यानंतर त्याला कळल्यावर तो 10,000 आले तरी फोन करतो ना. लक्षात आलं का? 2 lakhs आले तर तू पहिला फोन करतो, नाही हँडल करणारे हेच योग आहेत, मला तर काही झेपत नाही. सो व्हॉट वी आर गिव्हिंग इट कम्स बॅक. इंटरेस्टिंग. आणि तुम्हाला काय आयुष्यात करायचं आणि नाही करायचं हे सिंपल फॉर्म्युला सांगितलं. हे टेबल आहे की तुमच्याकडे लिहून ठेवा. ओपनली डिस्प्ले करू नका. ते तुम्हाला जसं बघायला मिळेल एवढ्याच टेबलमध्ये ते दिसायला पाहिजे. लक्षात घ्या, हे ओपनली डिस्प्लेड नाही करायचं पर्पजली. हा, ओपनली पर्पजली नाही करायचं. का ओपनली करायचं नाही? कारण एक तर आपल्यासाठी आहे. येस, दुसऱ्याला वाटेल यार ह्याचं दुसरंच आहे माझं वेगळंच आहे. घरातले म्हणतील तू कुठेतरी वेगळंच विचार करतोयस. दुसरे मित्र म्हणतील यार ह्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे, हा हा म्हणतील आणि मागे चेष्टा करते. सो निगेटिव्ह व्हायब्रेशन यू शुड नॉट टेक. सर या एक्सरसाइजमुळे की जसं थोडेफार आपलं फायदेवर पैसे झाले की लगेच रिस्ट्रिक्शन येतात पण मॅन्युफॅक्चर. येस, त्याला कळतं याच्यामध्ये पैसे आहेत करेक्ट. टाकू आपण. अगदी अगदी. आणि आपल्याला काय वाटतं, पैसे कमवायचे आहेत, कारण तो थॉट काय पैसे जास्त आपल्या आपल्याला त्याला माहिती असते. आपल्याला असं वाटतंय की अहो तुम्हाला सांगतो, येऊन जे बरेचसे लोक भेटतात त्यांनी लिटरली शेअर केलं, आम्ही ह्याच्यात फोकस नाही केला कारण 100 रुपये 150 रुपये येत होते महिन्याला. नाही कुठे करताय, हेल्थ इन्शुरन्स विकले, लाईफ इन्शुरन्स विकले. आज ते इंटरेस्टेड आहेत लोकांचं बघून. वेळ गेला ना, 10-15 वर्ष गेली ना, असं का करता? दुसऱ्यांच्या येऊन कुठेतरी उभा राहिला, त्यांचं दिसायला लागलं, अरे त्यांनी केलेले कष्ट नाही दिसलं. दुसरा क्वेश्चन, असं काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आले ना, जस्ट आस्क क्वेश्चन. आता हे 2 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहेत. उलटा क्वेश्चन आपल्याच मनाला विचारायचा, पैसे कशात नाही आहेत? तू लास्ट क्वेश्चन, अरे कशात पण आहेत ना धंदे, मग प्रॉब्लेम काय आहे? मग तो आम्हीच दाखवतोय, माझ्या धंद्यात टाक, मी 20% देतो, 25% देतो, वॉट एव्हर, आणि रिस्क सगळी त्याच्याकडे नेऊन टाकतोय. अरे हे माहिती आहे ना मला, 12 असेल 15% असेल. लॉंग टर्म जो वॉरन बफेट आहे तो एवढा अभ्यास करतो, जगाला शिकवतो. थोडीशी चेअर पुढे घ्यायचं. हा, तो शिकवतो जगाला, त्याचा CAGR 20% आहे आणि त्याची सगळ्यात जास्त वेल्थ 20-60 वर्षानंतर बनली आहे. त्यावेळी त्याचा 20% झाला शेअर आहे. एवढं कुठून 11 वर्षाचा असल्यापासून तो घासतोय, स्टॉकच शोधतोय. आपण कुठलीच झाड की पत्ती, आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये तेवढं डीप थोडीच माहिती आहे. त्यांनी इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणून बुक लिहिलंय त्याच्या त्याच्या गुरुनी. त्याला म्हणलं द बेस्ट सिम्पलेस्ट बुक एव्हर आय रेड. ते बुक जर दिलं तुम्हाला, तिथं आत आहे, ते वाचलं तर पहिलं 5-10 पानातच क्लायंट परत देतो. नको म्हणते, तुम्ही सांगा काय असेल ते, मला झेपत नाही आहे. आणि तो म्हणतो सिम्पलेस्ट वेनी सांगितलं. बेंजामिन ग्राहमचं बुक आहे ते, त्याचा गुरु तो. बेंजामिन ग्राहमचं नाव जास्त झालं नाही, पण त्यांनी बुक लिहिलेलं ते जास्त फेमस झालं, इंटेलिजंट इन्व्हेस्टर. आहे आपल्याकडे गट्टा बुक. जास्त शक्य नाही आहे अहो, नाही शक्य. ते खूप खूप लोक विकायसाठी वगैरे सांगतात, नाही करतायत. पण तेवढं ते सोपं नाही आहे जेवढं लिहिलंय सोपं आहे. बरोबर आहे, कारण मी त्याच्यात स्टडी केलं एवढे वर्ष, म्हणलं की मी वाचू शकलो सगळं. त्यात सगळे लिहिले हो, डेट मध्ये, याच्यात क्रायसिस काय होतं, इकॉनॉमिक काय होते, ग्लोबली कसं चालतं, हे झालं तर गोल्डचा इम्पॅक्ट कसा असतो, मग इक्विटी रेशो, जे हायब्रिडच्या स्कीम कशा चालवायच्या, त्यात कसं काय करायचं, त्यात रेशो किती असलं तर लॉंग टर्मला व्यवस्थित मिळतं, हे सगळं लिहिलेलं आहे हो. बरं, त्याच्यानंतर 20 वर्ष झाली ना, तेव्हा डायनॅमिक्स चेंज झाल्यामुळे अजून त्याच्यात रूल्स चेंज झालेले आहेत. ते कुठनं काढणार? ते थोडीच बायबल आहे. इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ऑलवेज कीप चेंजिंग.
त्याच्यात काय विचारायचं स्वतःला, मला अशी आम्ही झाली नाही तयार आणि माझं सोडून दुसरीकडे झालं तर यू आर नॉट जस्टिफाईंग युअर बिझनेस. त्यातलं तुम्ही 24 तासातलं काहीतरी इकडे दिलंय ना, जे की क्लायंटसाठी नाही काम करत आहे. आलं का लक्षात? सो इथं तुम्ही जास्त जस्टिफाय एम्प्लॉयला ह्याला देणार नाहीये, यू आर डुईंग समथिंग एल्स. बरं, हा थ्रेड बिझनेसला येणार असेल, देन यू कॅन पुट युअर थॉट्स. त्यामुळे मी करताना मी हेच करतो जे तुम्हाला सांगतो. मी सगळे कोर्सेस अजून सुद्धा करतो, भरपूर रिसर्च करतो आणि मी व्हॉट थिंकिंग हा क्लायंटला उपयोगाला पडेल काय, असोसिएटला काय इन्कम सोर्सला उपयोगाला पडेल काय, एम्प्लॉयला मी काय वाढवू शकतो. तो थ्रेड मध्ये नसेल, जातच नाही ना. आपल्याला कुठे सगळं करायचं. बरं, एवढं करायचं, पैसे कशात मिळत नाही? सगळ्यात मिळतात. माझा हाय ते मला जे दिलं देवानं ते सोडायचं आणि दुसऱ्या स्टार्टात बघायचं, होय की नाही? हा, मला बालुशाही चांगला दिलाय ना त्याने, तर मी गुलाबजाम कशाला बघू? ऍब्सोल्युटली यू दिस विल कीप यू कॉन्सन्ट्रेटेड. आणि ह्यानी ना तुमचं 5 पट धंदा वाढणार आहे, गॅरंटी, 5 टाइम्स. आणि जी मी सकाळी एक्सरसाइज सांगितली ना, मागच्या सेशन मध्ये सांगितली होती, अनलिमिटेड. यू कॅन थिंक ऑफ अनलिमिटेड. तुमचा जे काही तुम्ही पोहोचणार होता त्याच्या 10 to 20 टाइम्स पोहोचायलाच पाहिजे. बिकॉज यू आर हायली फोकस आणि नेचर तेच बघतो, कोण कोण रेडी आहे, कोण तयार आहे. तुम्ही कोणाला काम सांगता? जो ते तयार आहे त्याला सांगणार ना, का जो नऊ शिकावं त्याला सांगणार? तुम्ही रिलाय करणार ना, हे अति इम्पॉर्टंट काम आहे, 5 लोकांना सांगायला पाहिजे. यू विल चीज युअर बेस्ट ना. सो नेचर वॉन्ट टू एक्झिक्यूट समथिंग मोर इलिजिबल, ही विल चूज. असा नवं शिकेल, तो नवं शिकायला घोळ घातलाय माहिती आहे, पैसे घेतो, पळून जातो, लोकांना फसवतो, लोक नाराज होतात, ते रिपोर्ट करतात देवाला जाऊन, हे बाबा फसलो याच्याकडनं. देव म्हणतो कोणाला लागलं, अरे हे कशाला दिलं याला? ठीक आहे, काढून घ्या, जेलमध्ये टाका, सील करा त्याचं बँक सिस्टम. नेचर सिस्टम करून ठेवलंय, तो आत बस बाबा, आत बसलेला बरा, बाहेर आलास की अजून 4 लोकांना डिस्टर्ब करतो की मला रिपोर्ट करतात. देवाकडे जाऊन ते नारळ पुढे हेच सांगतात ना, असं केलं असं केलं असं केलं, त्याला म्हणते पहिला आत टाका. इंटरेस्टिंग आहे ना. अँड मोर यू आर कम्फर्टेबल, काही सिक्युरिटीची गरज नाही ना, निवांत जायचं, निवांत करायचं, भरपूर पैसे. इंटरेस्टिंग. तर हे तुम्हाला फोकस ठेवेल. अननेसेसरी काय आलं तर नाही म्हणाल, नाही करायचं मला, तर मला नाहीच आहे ना तसं, काय कशाला करू? पैसे खूप पैसे मिळतात, 33% मिळतात, इयर ऑन इयर मिळतात, मंथली मिळतात. एका क्लायंट येऊन सांगितले 1 लाख रुपये टाकले, 4,000 रुपये झालेत फक्त. 1 लाखाचे 4,000 झाले. आणि त्याला त्यांनी मंथली स्टेटमेंट दाखवलं होतं, प्रत्येक महिन्याला डबल होत. मंथली स्टेटमेंट त्यांनी 6 महिने 8 महिने किती तर महिन्याचं बघितलं, त्या जो ट्रेड करत होता त्या. आता गोल्डची सायकल संपली ना, तुम्हाला माहिती आहे, अप ट्रेंड झालेलं त्यावेळी गोल्ड मध्ये फ्युचर्स मध्ये चांगले मिळाले हो, आता बूम झाली ना. तर तेव्हा जेव्हा सर्किट लागत, सर्किट म्हणजे डाऊन डाऊन येत गेले ना, त्याचे 1 लाखाचे 4,000 झालेत फक्त. आता 4,000चे लाख किती डबल केल्यावर होते, शक्य आहे का? हा, रिव्ह्यू मीटिंग आला, एक मी द वे टू फायनान्शियल फ्रीडम म्हणून 3 तासाचा वर्कशॉप घेतो, तो सांगताना हसायला लागले. म्हणजे हसताय काय सर? काल असं झालं माझ्या बाबतीत, परत दुसऱ्या सुनाला सांगितलं, परत हसतोय, काय झालं? काय सांगायचं नाही, नंतर सांगतो. लक्षात आलं का? मग काय, दिस विल कीप यू ऑन ट्रॅक. नाही करायचं मला, तानानं पैसे आहेत, घे तुला, मला काही कमी नाही. मी केलं तर आता नेचरचे लॉ समजले ना, तुमचं मन भरकटायची शक्यता आहे का? नाही गरज. फक्त पैसे कमवायचे, असं करायचे, काही गरज नाही ना. की काय साधे लोकांनी केस कापून अब्जावधी लोक मिळवलं, तो जावेद हबीब आणि ते बरेचसे लोक, होय की नाही? सांबार त्यांनी बनवलं. सांबार कोण आहे सांगा? ली कुपर, बाटा, नायकी, पॅरागॉन, है ना, इंटरनॅशनल चांबार आहे ते. खालीवर काय नाही ना भानगड. कचरा कमवणारे, हे कमवणारे कितीतरी आहेत हो. कंपन्या आहेत ते गडकरी मागितला ना, ते कचरेवाले करोड रुपये त्या रस्त्यावर ओततात, ते हे भंगार पुनावाला ते. आणि त्यांची नावं बघा, कांचवाला, भंगारवाला, म्हणजे काय त्यांनी त्यातनं अब्जावधी कमवलेत ना, नावच पडले तो तशी. काचवाला, काचा गोळा करून त्यांना अब्जावधी रुपये बनला तो, त्यांची नावच तशी पडली. इंटरेस्टिंग आहे ना.
तो कुठलंही चुकीचं आणि बरोबर नाही आहे. मी जे एक्झाम्पल सांगितले म्हणजे लो कॅटेगरी असं नाही. आपण ज्याला लो कॅटेगरी म्हणतो ते लो कॅटेगरी नसते आणि हाय कॅटेगरी. त्यामुळे लोअर आणि कॅटेगरी काय नसतं. यू शुड वर्क फॉर युअर प्लॅन टू अंडरस्टँड दिस. सकाळची जी एक्सरसाइज ती हे तुम्हाला जास्त रिफाईन करेल. आणि मोर यू फोकस मोर युअर इलिजिबल. मोर इलिजिबल हेवीली कम टू यू एनिथिंग. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटीवर काम करायचं असेल आणि तुम्ही त्याच्यावर काम केलंच नाही जे गुरुनी सांगितलेलं आहे, कसं काय तुम्ही पोहोचणार तिथे. आणि गुरु किंवा नेचर म्हणतो तू इलिजिबल असलं तरी येतं ना तुझ्याकडे. आत्मसाक्षात्कार कोणाला मिळेल? असाच मिळेल का जो दारूच्या गुत्त्यावर बसलाय, दररोज पत्ते खेळतो, बाकीच्यांच्या सारखं वाईट करतो. त्याला आत्मसाक्षात्कार होईल कधी? तो ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम बनेल? ऍब्सोल्युटली नो ना. म्हणजे शुद्धता आली तर तो तयारच होणार नाही का. तो एंटायर कशात येते? मेक यू इलिजिबल. तुम्ही त्याला पात्र व्हा, ऑटोमॅटिक येईल. काही पण म्हणजे भगवानचं दर्शन सुद्धा इलिजिबिलिटी नंतर मिळतं. केणे म्हणून, केणे तुम्हाला इंटरेस्ट असला तर मी पाठवून देईन. त्यांचे गिरनारच्या 513 वाऱ्या झाल्यात. त्यांनी गिरनारचे स्वतःचे एक्सपिरियन्स सांगितले एकटं झाल्याच. मी सांगण्यापेक्षा लिटरली त्यांना बघा, ते बघा. 1.5 नी बघितलं तर चालेल. मी इंटरव्ह्यू पाठवतो इफ युअर इंटरेस्टेड. पाहिलं ना, डोळ्यात पाणी येतं ना बघताना. आपल्या त्या माणसाला काय होत असं, ऐकताना आपल्या डोळ्याला गहीवरून येत. आणि जास्त सांगण्यापेक्षा मी ते सांगतो 1.5 ने ऐका, 1.2 ने ऐका, वॉट एव्हर. गिरनार माहिती आहे तुम्हाला? दत्तगुरूंचं तिथं 10,000 वर्ष 12,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली तिकडे दत्तगुरूंनी. तिथं पादुका आहेत फक्त. आता त्याने मूर्त्या बिर्त्या बांधल्यात, तेव्हा ते पण नव्हतं. आणि हे मी 1 साइडेड 960 किलोमीटर एका दिवशी ड्राईव्ह केलं होतं का. मिशेसच्या काकांना घेऊन गेलो. मिशेसच्या काकाने मी गेलो. त्यांना चला म्हणलं तुमचं ट्रेनचं तिकीट कॅन्सल करा, मी येतो. मी घेऊन गेलो माझ्या गाडीने, कोणी आलं नाही बाकीचं, आम्हीच गेलो. 1.5 दिवसाचा प्रवास एकाच दिवसात झाला. 18 तास मी ड्राईव्ह केलं. आणि त्याच्यावर 10,000 पायऱ्या चढल्या उतरल्या, म्हणजे 5,000 चढल्या 5,000 उतरल्या. अर्ध रोपवेने गेलो. त्यात हे केणे महाराज भेटले. केणे काका जे आहेत ना, आधी 1-2 महिने आम्ही बघितलेलं. ते केणे महाराज तिथे, केणे काका म्हणतात, महाराज नाही. तर तिथे 500 पायऱ्या आम्ही त्याच्यावर चढलो. येताना फोटो काढत होती, मी बघितलं, कोण भेटलो, बोललो. आमच्याच हॉटेलला उतरवतो. मग संध्याकाळी परत बोललो, त्यांचे अनुभव वगैरे डिस्कस केले. त्यांच्यावर आम्ही परत चर्चा केली. 100 पायऱ्या परत चढले. त्यांना कोणतरी लोक भेटत होते, थांबत होते. परत जीवन वगैरे आलं तर परत भेटले. 4-5 वेळ भेटले आणि हॉटेलमध्ये पण संध्याकाळी भेटले. पण त्यांचा अनुभव बघा. म्हणजे मला म्हणायचं आहे, जे फोकस्ड आणि एलिजिबल असल्यावर ना देव सुद्धा दर्शन देतो. बाकी गोष्टी मिळायचं काय, टाइमपास आहेत ना. मॅन्युफॅक्चरर भेटतोय, प्रोडक्ट मिळायचं काय जग मोठी गोष्ट आहे का. इंटरेस्टिंग आहे ना. कोर आजचा भरपूरसा सेशन होता ह्याचा, जे डिलिव्हर करायचं होता. आणि संपलेलं आहे. थँक्यू लिहिलेलं आहे फक्त दुसऱ्या स्लाइडमध्ये. होप यू एन्जॉयड. तो एन्जॉयमेंट म्हणून घेऊ नका, आयुष्यात वापरा.